नमस्कार रसिक मित्रांनो, सदरील माहिती ही जिल्हा माहिती कार्यालय नांदेड यांच्या फेसबुक पेजवरून संकलित करण्यात आलेली आहे। बातमी आहे, रुग्णांच्या उपचारासाठी निधी उपलब्ध करून देऊ, जिल्हाधिकारी अभिजित राऊत। डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे विविध विषयाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा। नांदेड दिनांक 24 मे। डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेली औषधी, ऑक्सिजन, सर्जिकल साहित्य तसेच किट्स व केमिकल्सरित्या लागणारा निधी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले। डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी येथे विविध विषयांबाबत आढावा बैठक आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलसचिव, नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे उपायुक्त अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर Y.H. चव्हाण, नियोजन अधिकारी बालाजी डोळे, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच विद्युतीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते। रुग्णालयाची संवेदनशीलता लक्षात घेता रुग्णालय परिसरामध्ये पोलीस चौकी उभारण्याबाबत यावेळी निर्णय घेण्यात आला। नांदेड मनपाकडून रुग्णालयास नियमितपणे पाणी पुरवठा करण्याबाबत वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी राष्ट्रीय महामार्गाचे प्रोजेक्ट डायरेक्टर यांना दिल्या। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रगतीपथावर असलेल्या बांधकामाचा आढावा घेऊन बांधकामाची गती वाढविण्याबाबत सूचना जिल्हाधिकारी राऊत यांनी दिल्या। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड तसेच वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेबाबत सदर बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली। आढावा बैठकीनंतर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले व त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी रुग्णालय संकुलातील अपघात विभाग, ICU, USICU, लेबर रूम अशा विविध विभागांचा राऊंड घेतला। त्यामध्ये विविध विभागामधील कर्तव्यावरील डॉक्टर, नर्सिंग स्टाफ तसेच रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधला। रुग्णालयामधील स्वच्छता, बाह्य रुग्ण तसेच आंतररुग्ण विभागातील रुग्णांच्या संख्येमधील वाढ, रुग्णालय परिसरातील डुकरांचा नायनाट, इतर देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांबाबत तसेच डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कामकाजाबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी यावेळी समाधान व्यक्त केले। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।